मुंबईमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान पुन्हा अपघात झाला। बीकेसी मध्ये मेट्रो साइटवर क्रेन उलटली। पहाटे 4 वाजता बीम घसरून खाली पडला। बीम उचलण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन उलटली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। उलटलेली क्रेन हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। बीकेसी मध्ये मेट्रो साइटवर क्रेन उलटली। पहाटे 4 वाजता बीम घसरून खाली पडला। बीम उचलण्यासाठी ही क्रेन वापरली जाते, जी क्रेन उलटली। दरम्यान सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मेट्रो साईटवरती पहाटे 4 वाजता कामादरम्यान खरं तर क्रेन जी आहे ते ही उलटल्याची घटना समोर आली आणि आपण सध्या या घटनास्थळीच आहोत। खरं तर या ठिकाणी रहदारी जी आहे ते ही मोठ्या प्रमाणात मुंबईकरांची होत असते आणि त्यासोबत आपण पाहिलं तर आज सकाळची वेळ आहे आणि पहाटेच्या वेळीसुद्धा जे आहे ते लोक ही कामाला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात आणि हा संपूर्ण जो रोड आहे हा खरं तर वाहतुकीसाठी खुला असतो आणि या रोडवरनं जे आहे ते खरं तर कुर्ल्याला जाणारे नागरिक असेल किंवा मग वांद्र्याला येणारे नागरिक जे आहे ते ह्या रोडवरनं रहदारी करत असतात। मात्र पहाटेच्या घडलेल्या घटनेमुळे आता याचे परिणाम हे या ठिकाणच्या वाहतुकीवरती सुद्धा होताना पाहायला मिळत आहे। वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरातील वाहतूक जी आहे ती आता फिरवण्यात आलेली आहे। मार्ग जो आहे तो या ठिकाणचा बदलण्यात आलेला आहे आणि याचं काम जे आहे ते आता युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं पाहायला मिळतं। ही संपूर्ण क्रेन जे आहे ते उचलून ठीक करण्यासाठी जे आहे ते कमीत कमी 5 ते 6 तास लागणार असल्याची माहिती इकडच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येते आणि त्यामुळे एकूणच या संपूर्ण घटनेमुळे जे आहे ते आता इकडच्या वाहतुकीवरती सुद्धा परिणाम होताना पाहायला मिळते। या ठिकाणची जी वाहतूक आहे ही पूर्णपणे जे आहे ते फिरवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणचे जे गर्डर आहे याच्यावरती अटकलेली क्रेन याला जे आहे ते आता नीट करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ उमाळे, मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज़, मुंबई। एक क्रेन का बूम है, उसका लिफ्टिंग गियर फेल हो गया। जैसे लिफ्टिंग गियर फेल हो गया तो दूसरा क्रेन पे लोड आ गया। लोड आने के बाद वो नीचे जर्क आ गया उसके ऊपर में, तो बीम है नीचे आया। इसमें किसी का इंजरीज नहीं है, किसी का कोई फैटेलिटी कुछ नहीं है, क्योंकि सेफली चल रहा था। तो हमारा प्रायोरिटी है इसको रोड खोलने का इमीडिएटली। तो इमीडिएटली मेजर्स हमने ट्रैफिक डाइवर्सन ऑलरेडी कर दिया ट्रैफिक पुलिस से कोऑर्डिनेट करके। तो हमको अभी 3-4 घंटा लगेंगे इसको तो रोड क्लियर करने में। एंड रोड करने के बाद हम लोग सेफली विल ओपन फॉर द ट्रैफिक।